नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। अंगणवाडी सुपरवायझर भरती, तर ही भरती परीक्षा या ठिकाणी IBPS घेणार आहे। सरळ सेवेची आणि डिपार्टमेंटची सुद्धा या ठिकाणी परीक्षा होणार आहे। तर या भरती परीक्षेसाठी बरेच जणांचा या ठिकाणी मला नेहमीच कॉल येतो आणि नेहमी प्रश्न पडतो की परीक्षेची नेमकी अभ्यास कशा प्रकारे करायचा, अभ्यास काय करायचा हे सगळ्यांना माहिती आहे। मात्र अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, नेमकं अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, असे बरेचसे असंख्य प्रश्न या ठिकाणी तुमच्यासारख्या लोकांना पडलेले आहेत। काही जण हुशार असतील, त्यांना या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन येत असेल, परंतु माझा अनुभव सांगतो की या ठिकाणी जोपर्यंत आपण अभ्यासाचं योग्य नियोजन करत नाही, तोपर्यंत आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही। त्यासाठी अभ्यासाचं नियोजन, कुठल्याही गोष्टीमध्ये नियोजन असणं आवश्यक आहे। आणि आपल्या रोजच्या अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी तुमच्यापैकी बरेच जण हे जॉबला जात असतात, कोणी अंगणवाडी सेविका आहे, कोणी सरकारी जॉब करतात, कोणी प्रायव्हेट जॉब करतात, कोणी घरकाम करतंय, कोणी शेती करतं। तर प्रत्येकाला या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन करणे आणि अभ्यासाची सुरुवात कुठून करावी हे या ठिकाणी कळत नाही। त्यासाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, नुसतं थोडं पाहून डायरेक्ट या ठिकाणी कॉल करायचा नाही। तर बघा, या ठिकाणी तुम्ही दिवसभरातून 6 तास, कोणी 8 तास, कोणी 10 तास असा या ठिकाणी मिनिमम अभ्यास करणं आवश्यक आहे पोस्ट मिळण्यासाठी। किती? 6 तास, 8 तास, 10 तास, या ठिकाणी कमीत कमी 6 तास जर अभ्यास केला तरच या ठिकाणी पोस्ट हे पॉसिबल असते। हां, तुम्ही जर गेले 4-5 वर्षाली तयारी करत आहे, तर मग त्या ठिकाणी तुम्ही 6 तास 8 तास जो अभ्यास आहे तो परीक्षेच्या 30 दिवस अगोदर किमान तुम्हाला करणं आवश्यक आहे। आणि जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल, तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी 8 ते 10 तास या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। कारण की येणाऱ्या परीक्षा सरळ सेवा साधारणतः 1-2 महिन्यामध्ये येईल आणि अंतर्गत कदाचित 4 महिन्यामध्ये जरी आली, तरी ज्या 4-5 महिन्यामध्ये तुम्हाला टोटल अभ्यास कव्हर करण्यासाठी तुमचं अभ्यासाचं नियोजन व्हायला पाहिजे। कारण की बरेच विद्यार्थी या ठिकाणी खूप सारा अभ्यास करतात, मात्र अजूनही त्यांचा स्कोर जो आहे तो 120-130च्या पुढे जात नाही आणि आपल्याला सिलेक्ट होण्यासाठी मिनिमम 150 ते 160 गुणांची काय असते, आवश्यकता असते। तर या ठिकाणी हा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसाचे जे टाइम आहे त्या टाइमचं 3 स्लॉटमध्ये तुम्हाला विभाजन करायचं आहे। 3 स्लॉट म्हणजे काय, 3 टप्प्यामध्ये। आता जे या ठिकाणी कमीत कमी एक टप्पा, टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3 लक्षात ठेवा। टप्पा 1, टप्पा 2 आणि टप्पा 3, तर हा 2 तासाचा असणार आहे। ज्यांच्याकडे 2-2 तासाचे या ठिकाणी साधारणतः तुमचे तिन्ही टप्पे असतील, ज्यांच्याकडे वेळ जास्त असेल ते 3-3 तासाचे करतील, किंवा ज्यांच्याकडे 8 तास आहे ते 2-3-3 असे करतील। मात्र मिनिमम एक एक टप्पा हा 2-2 तासाचा असणं आपल्याला आवश्यक आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिले तुम्हाला पुस्तकांची गरज आहे। तुम्ही या ठिकाणी पुस्तकं आणलेली आहेत की नाही ते बघून घ्या एकदा। मराठी बघा, लक्षात ठेवा, कोणत्याही परीक्षेला पुस्तक यश मिळवण्यासाठी मराठी, इंग्रजी, जीके, गणित आणि बुद्धिमत्ता, तसंच जे अंतर्गत तयारी करतात त्यांना ICDS नावाचा विषय असतो। किती? ICDS नावाचा विषय असतो। असे टोटल 6 विषय या ठिकाणी आपल्याला असतात। आता या 6 विषयापैकी तुम्हाला जे आवडतात ते विषय तुम्ही 2 सोबत घेऊ शकता। आता बघा, तुमच्यापैकी काही जण काय करतात, नुसते एकच विषय घेतात आणि वाचतात, म्हणजे 1 महिना त्याच्यात जाते, परत 1 महिन्यात दुसरा, तिसरा, चौथा, म्हणजे 6 महिन्याच्या अगोदर जो विषय असेल किंवा 4 महिन्याच्या अगोदर तो त्या ठिकाणी अर्धवट वाचतात आणि त्या ठिकाणी बाकीचे चॅप्टर राहून जातात, सर्व राहून जातंय। त्यामुळे अभ्यासाचं नियोजन हे लागत नाही। काय होत नाही? अभ्यासाचं नियोजन हे लागत नाही। अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला काहीतरी तारीख, वार, दिवस, महिना असं ठरावं लागेल। तर साधारणतः या ठिकाणी तुमचं अभ्यासाच्या नियोजनानुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आपण नेहमी अभ्यासाचं नियोजन हे आठवड्यामध्ये करणार आहे। कसं करणार आहे? आठवड्यामध्ये। साधारणतः या ठिकाणी तुम्ही पहिल्या टॉपिकमध्ये घेणार मराठी, पहिल्या स्लॉटमध्ये घेणार मराठी किंवा इंग्रजी, हे 2 विषय तुम्ही सोबत घेणार। आता या ठिकाणी हा सकाळचा टप्पा, कदाचित कोणी सकाळी 6 ते 8 अभ्यास करू शकेल, कदाचित कोणी 12 ते 2 करेल, कदाचित कोणी रात्री 8 ते 10 करेल। प्रत्येकाची वेगवेगळी वेळ असेल, कोणी कदाचित 10 ते 12 बी करेल, कोणी कदाचित इथं सकाळी 4 ते 6 बी उठून या ठिकाणी करेल। पद मिळवण्यासाठी असंच पद मिळत नाही, खूप काही या ठिकाणी करावं लागतं, खूप सारी मेहनत द्यावी लागते आणि खूप सारा त्याग या दुनियेमध्ये करावा लागतो। बिना त्यागाचं या दुनियेत काहीही मिळत नाही। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, हे आपले अभ्यासाचे टप्पे झाले। कोणी कदाचित या ठिकाणी 2 ते 4 फ्री असू शकते, कोणी कदाचित 4 ते 6 त्यांचा जॉब झाल्यानंतर फ्री असू शकतात। प्रत्येकाचे अभ्यासाचे टप्पे असे तुम्ही पाडायचे आहेत। 6 तास करत असाल तर 2-2 तासाचे टप्पे करा, आणि 4 तासच करत असाल
तरी सुद्धा एक एक तासाचे त्या ठिकाणी दीड दीड तासाचे तुम्ही टप्पे करा. म्हणजे हा दीड तास, हा दीड तास, हा दीड तास, किमान 4.5 तास अभ्यास करणं तुम्हाला आवश्यक आहे. आणि हे तुमच्या घड्याळी टायमानुसार तुमचं अभ्यासाची वेळ झाली म्हणजे तुम्ही तुमच्या त्या जागेवर जाऊन बसलेच पाहिजे. अभ्यासाच्या तिथं झोपून लेटून मस्त असं पाहून असा अभ्यास करायचा नाही आणि तसा अभ्यास होतही नसतो. तुमच्यापैकी बरेच जण अभ्यास करण्याच्या अगोदर मोबाईल हा स्विच ऑफ मोडलं, कदाचित सायलेंट मोडलं त्या ठिकाणी बाजूला ठेवून द्यायचा असतो. जर ज्या दिवशी इमर्जन्सी काम असेल त्याच दिवशी जवळ ठेवायचा, अन्यथा मोबाईल हा दूर ठेवायचा असतो. त्या ठिकाणी इथं तुम्ही मराठी इंग्रजी पहिल्या टप्प्यामध्ये अभ्यास करायचा आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये गणित बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करायचा आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये जीके या विषयाचा अभ्यास करायचा आहे, किंवा जर तुम्हाला आयसीडीएस असेल तर आयसीडीएस या विषयाचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आठवडे इथं आपण अभ्यास करणाऱ्या आठवड्यामध्ये आता मराठी विषयाचा अभ्यास तुम्हाला कधी करायचा आहे. मराठी आणि इंग्रजी इकडचं मी देत नाही, इकडचं तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. आता पहिल्या आठवड्यामध्ये मराठी विषयाचा अभ्यास करायचा, दुसऱ्या आठवड्यामध्ये इंग्रजी, तिसऱ्या आठवड्यामध्ये मराठी, चौथ्या आठवड्यामध्ये इंग्रजी, पाचव्या आठवड्यामध्ये मराठी, सहाव्या आठवड्यामध्ये इंग्रजी, सातव्या आठवड्यामध्ये मराठी, आठव्या आठवड्यामध्ये इंग्रजी, नवव्या आठवड्यामध्ये मराठी, 10व्या आठवड्यामध्ये इंग्रजी. आठवड्यामध्ये फक्त 6 दिवसच अभ्यास करायचा, रविवारी अजिबात अभ्यास करायचा नाही. रविवारी काय करायचं मग सांगतो. तर या ठिकाणी तुमचं आता झालंय की पहिला, तिसरा, पाचवा, 9वा सेम इथं तसंच गणित आणि बुद्धिमत्ता. तुम्ही या ठिकाणी पहिला आठवडा, तिसरा आठवडा, पाचवा आठवडा, सातवा आठवडा, 9वा आठवडा, इथं दुसरा 4, 4, 6, 8 आणि 10. साधारणतः आपल्याला माहिती आहे मराठीमध्ये एकूण 30 चॅप्टर आहेत, इंग्रजीमध्ये 30 चॅप्टर आहेत, गणितामध्ये 30 चॅप्टर आहेत, बुद्धिमत्तामध्ये 30 चॅप्टर आहेत. आता त्या चॅप्टर येवो का नाही येवो स्वतःचा दिमाग अजिबात जास्त लावायचा नाही. ते चॅप्टर तुम्हाला परीक्षेमध्ये येवो अगर न येवो त्या चॅप्टरचा त्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता इथं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 आठवड्यात, एका आठवड्यामध्ये तुम्हाला किती दिवस आहेत, सॉरी एका आठवड्यात 6 दिवस आहेत, आणि 6 दिवस आणि 5 आठवडे म्हणजे 6 पंचे 30. 30 दिवसात तुमचा मराठीचा सिलेबस खतम, 30 दिवसामध्ये तुमचा इंग्रजीचा सिलेबस खतम. म्हणजे टोटल तुमचे काय किती दिवस झाले, 60 दिवस झाले या दोघांचे, आणि 10 रविवार या याच्यामध्ये तुमचे 10 येतील संडे, असे टोटल किती दिवस आहेत, 70 दिवसामध्ये तुमचं एक रिव्हिजन कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि आता इथं हे तुम्ही लिहिलं की सरांनी सांगितले की पहिल्या आठवड्यात. आता या पहिल्या आठवड्याची तारीख जर 1 तारखेपासून सुरू होत असेल तर मित्रांनो तुमचं असं लिहिलेलं पाहिजे 1, 2, 3, 4. पहिल्या दिवशी मराठीचा पहिला चॅप्टर, दुसऱ्या दिवशी दुसरा चॅप्टर, तिसऱ्या दिवशी तिसरा चॅप्टर, चौथ्या दिवशी चौथा, पाचव्या दिवशी पाचवा चॅप्टर, 6व्या दिवशी 6वा चॅप्टर. ज्यावेळेस दुसरा वीक निघेल तिथं 7वा चॅप्टर, 8वा चॅप्टर, 9वा चॅप्टर, म्हणजे तुमच्या वहीमध्ये असलं पाहिजे असं लिहिलेलं. असं मराठी ह्या तारखा 7 तारीख, नंतर इथं मराठीचे आता पुढे 13 तारखेपासून असे तर डायरेक्ट 13, 14, 15, आणि इकडे मराठीच्या चॅप्टरचे नाव लिहायची, जो चॅप्टर झाला त्याच्यावर खून करायची, जो चॅप्टर झाला त्याच्यावर खून करायची. अशा तऱ्हेनं तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी परफेक्ट बनवू शकता. म्हणजे ज्या दिवशीचा अभ्यास त्याच दिवशी करायचा आहे, दुसऱ्या दिवशी अजिबात करायचा नाही. नाहीतर या ठिकाणी आता 4 दिवस तुम्ही झाले गेले गावाला, किती 4 दिवस गेले गावाला, मग 1 तारखेचा अभ्यास 4 तारखेला, 4 तारखेचा 7 तारखेला, असं करू नका. टाइम टेबल तुमचं डायरेक्ट विस्कळीत होऊन जाईल, आणि टाइम टेबल विस्कळीत झालं की तुमचं सिलेक्शन सुद्धा विस्कळीत होऊन जाईल. 2 मार्क 4 मार्कांनी तुमची पोस्टच चालली जाईल. नंतर जीके आयसीडीएस सेम पहिल्या आठवड्यामध्ये पहिला आठवडा, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा. लक्षात ठेवा तुम्हाला मी एका चॅप्टरसाठी 2च तास दिलेले आहेत. किती 2 तास दिलेले आहेत. पहिल्या आठवड्यात उदाहरणार्थ नाम असेल, सर्वनाम असेल, या ठिकाणी विभक्ती असेल, कदाचित काळ असेल, त्या दिवशी तो चॅप्टर वाचायचा. जर तुम्ही पुढे गेले तर तुमचं सगळं विस्कळीत होऊन जाईल. नंतर जीके साठी पहिल्या आठवड्यामध्ये भूगोल वाचा, दुसऱ्यामध्ये इतिहास वाचा, तिसऱ्यामध्ये विज्ञान वाचा, चौथ्यामध्ये नागरिक शास्त्र वाचा, 5व्यामध्ये अर्थशास्त्र वाचा, 6व्यामध्ये चालू घडामोडी वाचा. परत सुरू 7वा आठवडा भूगोल वाचा. म्हणजे यानं काय होईल की तुम्हाला आता हे पहिल्या आठवड्यामध्ये 6 दिवस भूगोल वाचायचं. पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, दुसऱ्या आठवड्यामध्ये भारताचा भूगोल, पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राचा इतिहास, दुसऱ्या आठवड्यामध्ये भारताचा इतिहास, पहिल्या आठवड्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री करा, दुसऱ्या आठवड्यामध्ये बायोलॉजी करा, झूलॉजी करा. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन कोणत्या दिवशी कोणता टॉपिक काय वाचायचं हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित केलं, पहिल्या आठवड्यामध्ये तर नागरिक शास्त्र वाचणार, पुढच्या आठवड्यामध्ये पंचायत राज वाचणार, असं तुमचं पूर्ण डिवायडेशन जर असेल तर हमखास तुम्हाला पोस्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. तसंच ज्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी
आतापर्यंत तुमचं शेवटचं वर्ष असेल, कदाचित शेवटचं तुमचं अटेम्प्ट असेल, गेले 5-6 वर्षाले तुम्ही तयारी करत असाल आणि अजूनही तुमचं सिलेक्शन जर झालं नसेल, तर हा सगळा जो अभ्यास आहे तो करून घेण्यासाठी आपण स्पेशल मेंटरशिप बॅच या ठिकाणी डबल अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. खास करून अंतर्गत भरतीवाल्यांसाठी की ज्यांची अजूनही भरती झाली नाही, तुम्हाला या ठिकाणी वेळ आहे आणि सरळ सेवावाल्यांना सुद्धा या ठिकाणी वेळ आहे की तुम्ही ती पोस्ट मिळवण्यासाठी स्पेशल गायडन्स या ठिकाणी घेऊ शकता. कारण की तुम्हाला रेग्युलर बॅचेसमध्ये कोणी तुम्हाला स्पेशल गायडन्स वगैरे देणार नाही, तुमच्या टेस्ट सिरीज कोणी सॉल्व करणार नाही, तुमचं अभ्यासाचं नियोजन कोणी देणार नाही, तुमचे पेपर कोणी चेक करणार नाही, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जे चुका होतात, जे विद्यार्थी 2 मार्क 4 मार्क 6 मार्क 8 मार्क 10 मार्क कदाचित 20 मार्काच्या आतमध्ये जातात, या विद्यार्थ्यांना जर कदाचित थोडं जरी गायडन्स मिळालं असतं तर हे जे विद्यार्थी आज सिलेक्ट झाले असते. आज आरोग्य विभागाचा रिझल्ट लागला, कितीतरी विद्यार्थी वेटिंगवर आहेत, सेम नाव आहेत. सर विचारतात समोरचे, माझ्या पुढे 2 जण आहेत वेटिंगला आहे, मी माझं होईल का? तर या ठिकाणी असे दिवस तुमच्या समोर येणारच नाहीत. हा जो पुशअपचा धक्का आहे, 5-5 10-10 वर्ष तयारी करून जर या ठिकाणी एवढे मार्क कमी पडत असतील आणि अशा वेळी जर थोडं गायडन्स मिळालं असतं तर आज ते क्रॉसिंग लाईन या ठिकाणी क्रॉस करणार झाले असते. मात्र त्यांच्यासोबत जे घडलं ते आता तुमच्यासोबत घडू नये म्हणून खास या ठिकाणी तुमच्यासाठी 2 बॅचेस आपण घेतलेले आहेत. एक आहे रेग्युलर बॅच आणि एक आहे मेंटरशिप बॅच. तुम्ही दोन्ही बॅचेस जॉईन करू शकता, ज्या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स, ई बुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बॅचमध्ये फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहेत. तर तुम्हाला या अभ्यास करण्यासाठी सगळ्यात पहिले पुस्तकं आणायची आहेत आणि अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला नोट्स मिळवायचे आहेत. बघा, यश मिळवण्यासाठी नोट्स, अभ्यास, पुस्तकं, मार्गदर्शन, क्लास ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस तुमचं काय घडून येत असतं, सिलेक्शन घडून येत असतं. तर त्यासाठी ही जी बॅच आहे जी काही वैशिष्ट्य डेली टेस्ट सिरीज असणार आहे, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष असणार आहे, विद्यार्थ्याच्या अभ्यासाचं नियोजन तुम्हाला करून दिलं जाणार आहे, प्रत्येक वैयक्तिक शंकेचं निरसन, अभ्यासासाठी एक योग्य दिशा दिली जाणार की नेमकं काय करायचं, कसं करायचं, आणि दर आठवड्याला तुमचं फीडबॅक असेल, तसंच तुमचं ग्रुपमध्ये झूम मीटिंग किंवा सर्व गोष्टी त्या ठिकाणी काय अवेलेबल करण्यात येणार आहेत. आजच आपली या ठिकाणी झूम मीटिंग झालेली आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी चौकशी करू शकता. लक्षात ठेवा, संधी नेहमी येत नसते. 2016ला जाहिरात आली होती, आता डायरेक्ट 2019ला आली, डायरेक्ट 2024ला आली. ही शेवटची संधी, याच्यानंतर कदाचित परत जाहिरात येईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना स्पेशल बॅच जॉईन करायची ते मेंटरशिप जॉईन करू शकतात, ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची ते रेग्युलर जॉईन करू शकतात. अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन मिळवलं तर हे या ठिकाणी मी तुम्हाला सध्या फक्त काय सांगितलेलं आहे, हे तुम्हाला फर्स्ट रिव्हिजन सांगितलेलं आहे. सेकंड रिव्हिजन कसं करायचं आणि थर्ड रिव्हिजन कसं करायचं किंवा परीक्षे अगोदर कसा अभ्यास करायचा, पेपर कसा सॉल्व्ह करायचा, हे सगळं आपण या ठिकाणी नेक्स्ट बॅचेसमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा मेंटरशिप बॅचमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगणारच आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी पुस्तक आणलेले त्यांनी पटापट मराठी इंग्रजी बाळासाहेब शिंदे, GK, तात्या ठोकळा, गणित बुद्धिमत्ता, वशे सर आणि ICDS डबल अकॅडमीच्या नोट्स या तुम्हाला वापरायच्या. तसंच प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या रविवारी फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका किंवा सराव प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायच्या आहेत, किंवा एखाद्या दिवशीचा तुमचा अभ्यासक्रम डुबला असेल तर तो त्या दिवशी करायचा आहे. आशा करतो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच माहिती मिळाली असेल. येथेच मी थांबतो. धन्यवाद. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा नंबर इथं दिलेला आहे तुमच्यासमोर. डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचा आहे आणि पटापट कोर्सेस जॉईन करायचे आहेत. थँक्यू.